हाय एव्हरीवन. तर आज ना कॅरोलच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती, त्यासाठी ना तिकडे जायला निघाले. खरं तर मला साडी घालायची होती, पण वेळेवर काही जमलंच नाही. ठीक आहे म्हटलं, आता घरातली क्लिनिंगसुद्धा करायची होती, मग साडी घालत बसले असते तर खूप सारा वेळ झाला असता. तशीच मी निघाले ड्रेसवरती आणि तिथूनच मी शॉपमध्ये गेलेले होते बरं का. शॉपमधून मला सीड्स घ्यायचे होते आणि सीड्सचा फायदा खरंच नाही, मला खूप भेटतो आहे. आणि आता इथे ना घरी आल्याबरोबर लगेच क्लिनिंग करायला घेतली. कायरोसुद्धा मला हेल्प करू लागत होता. आता सगळ्या डब्यातल्या जे डाळी आहेत ना बेडशीटवरती अशा टाकून ठेवलेलं, गंज मारून ठेवलेलं आणि सगळे डबे घासून नमुनामध्ये वाळत ठेवले. आता डबे वाळेपर्यंत किचन कट्टा स्वच्छ करायला घेतला. आता किचन कट्ट्यावरनं मी आधीच विम लिक्विडचं पाणी आहे ना कपड्याने लावून घेतलेलं होतं, म्हणजे तेलकट तुपकट डागं जी आहेत ना ती पटकन निघतात, थोडंसं घासल्यावरही लगेच निघतात. आता इथे ना छोटी भांडी आहेत ना, छोटे रॅक आणि मसाले बॉक्सेस वगैरे ते घासून घेतले. आता मसाले बॉक्समधले मसाले मी काढत बसले असते ना, एकत्र झालं असतं. यातले जे मसाले आहे ना ते असे पूर्ण काढता येत नाही, त्यामुळे ना म्हटलं वरतून घासून पुसून ठेवावे. सगळी घासलेली भांडी आहे ना जागच्या जागी ठेवलेली आहे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला असंच होतं आपल्याला की हे कुठे ठेवू ते कुठे ठेवू, हे इथे ठेवल्याने चांगलं दिसेल का, तिथे ठेवल्याने चांगलं दिसेल का. तर खूप थकल्यासारखं वाटत होतं, म्हणून कडक असा कॉफी घेतलेला. चला मग व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब.